नमस्ते मुलांनो, आज आपण भाषेचा पाठ शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे बाली बेट आणि या बाली बेटाचे लेखक आहेत पु ल देशपांडे। आता पु ल देशपांडे हे खूप प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांचे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, नाटक लिहिलेलं, विनोदी कथा लिहिलेल्या, नंतर व्यक्तिचित्रण, विनोदी पुस्तकं, प्रवास वर्णन असं त्यांनी वेगवेगळे लिहिलेले आहेत। इथे त्यांची काही पुस्तकांची नावं दिली आहेत की नसती उटाठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, असामी असामी, फसवणूक, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, पूर्वरंग, असे वेगवेगळे त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत। आणि हे जे लेखक आहेत ते म्हणजे त्यांची पुस्तकं खरोखर खूप सुंदर आहेत, वाचण्यासारखी आहेत। म्हणजे मी पण वाचलेली आहे, तुम्ही पण वाचा। तुमचं त्याच्यामुळे काय म्हणता येईल ना, सेन्स ऑफ ह्युमर वाढेल की तुम्हाला वाचल्यानंतर, कोणतं वाचन केल्यानंतर आपल्याला हसू येतं, तसे म्हणजे त्याला म्हणतात विनोदी गोष्ट। तर अशा प्रकारचं त्यांचं लेखन आहे की ज्याच्यामुळे आपलं मन रिलॅक्स होतं। म्हणजे त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत की नाही, ती वाचली तर आपलं टेन्शन असेल ना ते कमी होतं, छान वाटतं, आपल्याला शांत वाटतं, म्हणजे आपलं टेन्शन आपण विसरून जातो। तर असं त्यांचं हे जे काही बाली बेट आहे, हा पाठ त्यांनी एका प्रवास वर्णनातून घेतलेला आहे। म्हणजे ते इंडोनेशियामध्ये जेव्हा गेलेले, तर बाली बेटावरती ते फिरायला गेलेले असताना तिथे त्या प्रवासाचं त्यांनी जे वर्णन केलं आहे त्यातला हा एक भाग आहे। तर तुम्हाला हा नकाशा दिसतोय, भारताचा नकाशा, ओके, हा भारताचा नकाशा दिसतोय। तर ह्या भागामध्ये हे जे काही नाव आहे, इथे पिवळं नाव इंडोनेशिया, इथे काय लिहिलंय इंडोनेशिया। तर इंडोनेशियामध्ये, आता हे अतिशय बारीक असल्यामुळे तिथे मला तुम्हाला ते दाखवता येणार नाही, पण इंडोनेशियाचं जर तुम्ही जगाच्या नकाशामध्ये मोठं हे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे बाली बेट पण तुम्हाला दिसेल। इंडोनेशिया हेच मेन बेट आहे आणि त्याच्यामधलं बाली बेट हे प्रसिद्ध आहे। कारण कशासाठी, तर तिथला निसर्ग अतिशय सुंदर, म्हणजे खूप छान तिथे निसर्ग आहे आणि त्यामुळे तिथे प्रवास करणारे किंवा तिथे बघायला जाणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच त्या बाली बेटाचं महत्त्व जास्त आहे। तर आता हे जे काही आहे पाठ, ह्याचं वाचन करताना मी तुम्हाला वाचते आणि समजावून सांगते, कारण हे जे शब्द त्यांनी वापरले ते थोडे समजायला जरा अवघड आहेत। इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे, पण बाली मात्र त्या कंठ्यातील कंठमणी। इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे किंवा गोव्यासारखेच। म्हणजे तुम्हाला गोवा लक्षात येते, भारताचा नकाशा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की खालच्या बाजूला दक्षिणेकडे, भारताच्या दक्षिण भागामध्ये, इकडच्या भागामध्ये गोवा हे राज्य आहे। तर ते आता इथे तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही मोठा भारताचा नकाशा बघा किंवा तुमच्याकडे पुस्तकात असेल तर तो बघा आणि त्याच्यावरनं तुम्हाला गोवा हे राज्य कसं आहे, केवढं आहे ते लक्षात येईल। तर त्यांनी काय सांगितलं, इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा पाचूच्या बेटांचा पुंजका आहे। म्हणजे काय की इंडोनेशिया हे स्वतः एक बेट आहे, म्हणून त्यांनी काय म्हटले, त्याला वर्णन केलंय, काय केलंय, एक उपमा दिलेली आहे। उपमा कसली दिली आहे की इंडोनेशिया हा देश आहे, पण तुम्ही जर बघितलं असेल की तो असा पसरलेला आहे, असा, आणि आपण गळ्यात हार घालतो की नाही, तो हार जर असा काढला तर तो कसा होतो, असा होतो, बरोबर। म्हणजे तो कसा आहे इंडोनेशिया, रत्नजडीत कंठा फेकून द्यावा, म्हणजे मी हार काढला आणि समुद्रात फेकून दिला तर तो कसा असा पडेल, तसं तो त्यांनी वर्णन केले की जणू काही कोणीतरी रत्नजडीत कंठा काढला, म्हणजे रत्नजडीत कंठा म्हणजे गळ्यातला हार काढला आणि समुद्रात फेकून दिला, असा तो इंडोनेशिया देश आहे। आणि तसा हा
तसा एक पाचूच्या बेटांचा तो पुंजका आहे. म्हणजे गळ्यामध्ये वेगवेगळे खडे घातलेले असतात की नाही, अंगठीत घालतात, कानात घालतात, वेगवेगळे खडे. ते कसे असतात, मौल्यवान असतात. हिरवा, निळ्या रंगाचा असतो, पिवळ्या रंगाचा असतो, किंवा मोती असतात, हिरे असतात. हे सगळे म्हणजे काय, रत्नजडित पाचू. पाचू म्हणजेच काय, मौल्यवान खडे, असं तुम्ही लक्षात ठेवा. तर असे मौल्यवान खडे असलेला हार काढून फेकून द्यावा, तसं हे इंडोनेशिया बेट असं पसरलेलं आहे. पण बाली मात्र त्या कंठ्यातील कंठमणी, कंठ्यातील कंठमणी, कंठा म्हणजे काय, हार, आणि कंठ्यातील कंठमणी म्हणजे काय, मणी, जो आपण ओवतो. पण तो मणी कसा आहे, मौल्यवान, खूप भारी. पैसे कसे, खूप. तसं बाली बेटाला पैसे खूप अशा अर्थाने नाही, पण जसं गळ्यातल्या एकेका मण्याची किंमत खूप असते, तसं ह्या इंडोनेशियातलं हे जे बाली बेट आहे, छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे, म्हणून त्याला कंठमणी म्हटलंय. तर इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली एखाद्या ठिपक्यासारखा दिसतो. म्हणजे जो इंडोनेशिया देश पसरलेला आहे की नाही, तिथे बाली एक ठिपका. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की नाही, इथे आपल्याला इंडोनेशिया दिसतो पण बाली दिसत नाही. का नाही दिसत, कारण ते छोटंसं ठिकाण आहे. जसं आपण जगाच्या नकाशामध्ये जेव्हा बघणार, जगाचा नकाशा जेव्हा बघतो आपण, जगाच्या नकाशामध्ये जेव्हा बघतो तेव्हा महाराष्ट्र दिसतो, पण नाशिक दिसतो का, नाही. तर नाशिक कसं आहे, छोटंसं आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं एक छोटं शहर, छोटं म्हणजे आता ते मोठं झालंय, पण तरी सुद्धा जगाच्या नकाशामध्ये ते एक ठिपका, म्हणजे ते दिसत नाही. का नाही दिसत, कारण ते दाखवता येणं शक्य नसतं. मग तसंच इंडोनेशियासारख्या देशामध्ये बाली हे एक ठिपक्यासारखं आहे, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. जवळपास आपल्या भारताच्या नकाशामध्ये गोवा राज्य कसं आहे, छोटंसं आहे, तसं हे बाली पण कसं आहे, छोटंसं बेट आहे. आणि बेट म्हणजे काय, बेट आपण म्हटलं की नाही, ते पाठाचं नावच काय आहे, बाली बेट. म्हणजे काय, बेट म्हणजे आपण भूगोलात शिकलोय आपण काय, बेट म्हणजे काय, जमिनीचा असा भाग ज्याच्या सगळ्या बाजूंना पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, असा जमिनीचा भाग म्हणजे बेट. मग हे जे बेट आहे ते अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे, म्हणूनच त्याला मौल्यवान पाचू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे त्यांनी काय काय वर्णन केलंय ते बघूया. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांनी रंगीबिरंगी गोफ विणणारे या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटाचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे हे बाली बेट. म्हणजे त्यांनी जे वर्णन केलंय बाली बेटाचं, की बाली बेट कसं दिसतंय, तर नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध गोष्टी तिथे आहेत. म्हणजे गोफ विणलाय म्हणजे काय, की ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत, की तिथे नृत्य छान आहे, तिथलं गाणं म्हणण्याचं छान आहे. म्हणजे गाणं म्हणण्याची जी पद्धत आहे, वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत, ती कशी आहेत, छान आहेत. नंतर शिल्प म्हणजे दगडामध्ये कोरलेलं कोरीव काम, किंवा दगडामधून घडवलेलं काय म्हणता येईल, मूर्ती, याला शिल्प म्हणतात. आणि चित्र, हे सगळं खूप कसं आहे, छान आहे. आणि त्यांनी म्हटलंय की हा बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे म्हणजे बेटाचा अपमान आहे. म्हणजे काय, थोडक्यात त्यांना काय सांगायचंय, की बाली बेट हे जवळ भारतासारखं आहे. काय सांगितलं त्यांनी, की जसं भारतामध्ये वेगवेगळ्या नृत्य प्रकार आहेत, आपण बसवतो की नाही,
गॅदरिंगच्या वेळी आपण म्हणजे गरबा, पंजाबी भांगडा किंवा कोळी नृत्य किंवा आसामी नृत्य, बांबू नृत्य किंवा बंगालचं आणखी नृत्य, असं वेगवेगळे जे राज्य भारतामध्ये आहेत त्या प्रत्येक राज्याच्या नृत्याचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे. बरोबर. भारतामध्ये जे वेगळे वेगळे राज्य 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 आहेत त्यांच्या नाचांचं वैशिष्ट्य, वैशिष्ट्य म्हणजे काय, नाच सगळ्यांचे सेम आहेत का, नाही, वेगळे 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 आहेत. मग तसंच म्हणजे वैविध्यपूर्ण, विविधतापूर्ण असं आहे. तसंच गाणं पण प्रत्येक राज्याचं वेगळं वेगळं आहे. शिल्पकला म्हणजे मूर्ती बनवणं किंवा दगडात कोरीव काम करणं हे पण वेगळं वेगळं आहे. चित्रकला ही पण वेगळी वेगळी आहे. मग जसं भारतामध्ये हे सगळं आहे तसंच बाली बेटावर पण हे सगळं आहे. म्हणजेच दोघं जण कसे झाले, सेम सेम. म्हणून त्यांनी म्हटलंय की बाली बेट आणि भारत ह्याच्या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी सारख्या सारख्या आहेत. म्हणजेच काय, भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष तिथे आहेत असं म्हणायचं नाही, तर जवळपास ते दोन्ही सेम सेमच आहेत. म्हणजे भारतीय संस्कृती तिथे आहे असं म्हणायला पाहिजे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे हे बाली बेट. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही की मोती कसे असतात, मोती आपण गळ्यात हार घालतो की नाही, पांढरे पांढरे मोती, मोती ओवलेला हार, ते जर पडलं तर काय होतं, मोती विखुरले जातात, इकडे तिकडे पसरतात. मग तसं पण काय होतं, काही वेळा ते मोती तुटू पण शकतात, पडले तर तुटू पण शकतात. पण त्यांनी काय सांगितलं की हे बाली बेट अशा मोत्यासारखे की जे दूर गेलं आणि पडलं पण तुटलं नाही. आलं लक्षात. म्हणजे काय की हे बाली बेट जे आहे ते तुटलं नाही, म्हणजेच काय, तो अभंग मोती आहे, न भंगलेला. अभंग म्हणजे काय, अभंग म्हणजे न भंगलेला. न भंगलेला म्हणजे जो तुटला नाही असा. म्हणजे हा जणू काही एक मोती आहे. म्हणजे बाली बेटाला त्यांनी मोत्याची उपमा दिलेली आहे. खरं खरं बाली बेट मोती मोती आहे का, नाहीये, पण मोत्यासारखं मौल्यवान ते आहे, म्हणून त्यांनी त्याला मोत्याची उपमा दिलेली आहे. आलं लक्षात, इथपर्यंत समजलं. आता पुढे, जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावाच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. आता बघा काय झालं, त्यांना बाली बेटावरती जायचं होतं फिरायला, म्हणून जकार्तातून त्यांनी काय केलं, रात्री 11 वाजता बालीला जाणाऱ्या विमानात बसले. म्हणजे जकार्ता हे काय आहे, ठिकाणाचं नाव आहे. त्या ठिकाणाहून, आता इथे मला ते दाखवता येईल का, हे बघा इथे जकार्ता ही काय आहे, राजधानी. हां, तर जकार्ता ह्या ठिकाणाहून ते निघाले, कुठे, बालीला जायला निघाले. मग विमानामध्ये बसले. ते काय झालं, त्या विमानात बसले 11च्या सुमारास, रात्री 11 वाजता विमानामध्ये बसले आणि मध्यरात्री बालीच्या देनपसार म्हणजे जे विमान ज्या ठिकाणी लँड होणार होतं, बालीला ज्या ठिकाणी ते विमान उतरणार होतं त्या ठिकाणाचं नाव होतं देनपसार. काय नाव होतं, देन आपण देतो की नाही, द्या घ्या द्या घ्या, तसं देनपसार हे काय आहे, बालीमधल्या एका ठिकाणाचं नाव. मग त्या ठिकाणी त्यांचं विमान उतरलं आणि मग ते विमानातून उतरून चिमुकलं गाव म्हणजे जसं बाली बेट छोटं होतं तसं तिथलं गाव पण छोटंसं होतं. आणि त्या विमानतळावर ते उतरले
आणि बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर. म्हणजे बाली ह्या ठिकाणी फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या खूप, म्हणजे बाली हे बघण्यासाठी छान आहे, कारण तिथे झाडी वेगवेगळी खूप, पाणी समुद्राचं छान, सगळा निसर्ग सुंदर आहे, म्हणून खूप 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 लोक बघायला येतात. म्हणजेच काय, टुरिस्ट, त्याला काय म्हणतात, बघायला येणाऱ्या लोकांना म्हणतात टुरिस्ट. आणि ते लोक येतात की नाही, त्यांच्यासाठी काम बघणारे लोक कोण असतात, टुरिस्ट खातं. टुरिस्ट खातं म्हणजे काय, की आपल्याकडे फिरायला येणाऱ्या लोकांची काळजी घेणं, त्यांना व्यवस्था करून देणं, हे सगळं काम कोण करतं, टुरिस्ट खातं करतं. तर टुरिस्ट खातं कसं आहे, अतिशय तत्पर म्हणजे आपलं जे काम आहे ते पट करणारे म्हणजे तत्पर. समजा मी तुम्हाला अभ्यास दिला आणि आपला काय म्हणता येईल, आर्यन कसा आहे, तत्पर आहे. का तत्पर आहे, मी का म्हणाली तसं त्याला, कारण आर्यनला जर मी अभ्यास दिला, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना देते, 10 मुलांना अभ्यास दिला की पटपट कोण करतं, आर्यन करतं, म्हणून आर्यन तत्पर. आलं लक्षात. तुम्ही सगळे अभ्यास करत नाही असं नाही, पण तुम्ही तत्पर नाही आहात, तुम्ही हळू अभ्यास करताय. करायचा, ताईने बघितलं तर दाखवायचं, नाही बघितलं तर जाऊ दे असं. पण आर्यन तसं नाही करत. आर्यन काय करतो, पटपट अभ्यास करतो, पटकन मला दाखवतो. त्यामुळे मी आर्यनला कसं म्हणते, अभ्यासाबाबतीत आर्यन तत्पर असतो, म्हणजे पटपट करतो. तसं हे टुरिस्ट खातं त्यांचं कसं आहे, तत्पर आहे. आणि पुढे ते काय म्हणाले बघा, मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. आता मी कोण, तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर पु ल देशपांडे हे प्रसिद्ध लेखक आहेत. तर लेखक होते, आहेत म्हणजे होते, पण जेव्हा ते गेले ते आहेत त्या ठिकाणी. तर ते प्रसिद्ध लेखक असल्यामुळे सगळ्या लोकांना माहिती, त्यांचं नाव सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळे जेव्हा लोकांना कळतं की हे पु ल देशपांडे, अरे पु ल देशपांडे, नमस्ते नमस्ते नमस्ते, म्हणजे लगेच वागण्यात फरक पडतो. की आपण जर गेलो तर आपल्याला एवढं तत्परतेने ते बोलणार नाही, एवढं त्यांच्या बाबतीत होतं, कारण ते सगळे लोक त्यांना ओळखतात, त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की मी कोण आहे हे कळल्यावर तो अधिकारी म्हणाला की नमस्कार, तुम्हा उभयतांचं मनपूर्वक स्वागत. उभयतांचं म्हणजे काय, की पु ल देशपांडे आणि त्यांची मिसेस, बायको, दोघं जण गेले ना, दोघं म्हणून उभयतांचे. उभयतांचे मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. आता म्हणजे त्याने त्यांचं स्वागत करून त्यांना वेलकम केलं, या असं केलं. आता पुढे बघा, मध्यरात्रीची वेळ, किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माडांच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्याच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हो वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसा सुमारे दीड तासाचा त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगलीसमोर आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. आता बघा, त्यांनी म्हणजे त्या विमानतळावरती ते उतरले, तिथून त्यांच्या हॉटेलमध्ये राहायचं, झोपायचं होतं ना त्यांना. मग तिकडे कसे गेले, तर त्यांनी एका गाडीमध्ये बसले, म्हणजे मोटारीमध्ये. मोटार म्हणजेच काय, कार म्हणजेच मोटारीमध्ये बसले आणि मग त्यांची गाडी कशी, वळणदार रस्ता होता, वळण असं गेलं, मग असं म्हणजे वळणदार, वळणं घेत गेलेली. जसं साप कसा चालतो, साप हो की नाही, वळण घेत जातो, तसं वळणं घेत जसा घाटातला रस्ता असतो, बरोबर, घाट
माहिती आहे ना, डोंगर, त्याच्यातला रस्ता कसा असतो, असा असा तुम्ही चित्र काढताना वळणदार रस्ता, म्हणजेच घाटातली वाट कशी असते, वळणाची असते. मग तसा हा त्यांचा रस्ता पण वळणाचा होता आणि ती वळणाचा रस्ता होता आणि झाडं खूप जंगल होतं. मग जंगलातून रस्ता काढत त्यांची गाडी पुढे जात होती आणि रात्रीची वेळ होती, त्यामुळे अंधार किर्र अंधार, म्हणजे काय, गडद अंधार, आणि रस्त्याला दिवे नाही, त्यामुळे सगळा काळोख होता आणि त्या काळोखातून त्यांची गाडी झुक पुढे जात होती. आणि पुढे मध्ये काय होतं, भोवती माडांच्या राया, माड म्हणजे काय, नारळाच्या बागा, म्हणजेच नारळाची खूप झाडं लावलेली होती आणि त्या झाडीमधून तो रस्ता येत होता आणि मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. म्हणजेच काय की जंगल होतं, मध्ये छोटंसं गाव यायचं, घरं होती. मग त्या घरांचं छत कसं होतं, तर नारळाचं झाड असतं की नाही, नारळाचं झाड, त्याच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्या तोडल्या की त्या छतावर अशा टाकलेल्या असतात, अशा दोन्ही बाजूला, अशा त्या झोपड्या होत्या. कशाच्या, झापांच्या झोपड्या. मग झाप म्हणजेच काय की घरावरती जे छत असतं त्या छतासाठी काही ठिकाणी गवत वापरतात, तर काही ठिकाणी नारळाच्या फांद्या वापरतात, झावळ्या म्हणतात त्याला, नारळाच्या झावळ्या किंवा गवत असं ते वापरतात आणि त्याच्याने छत तयार करतात. तर अशा झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्याच्या प्रकाश, म्हणजे मोटारीचा प्रकाश पडला, गाडीचा प्रकाश पडला की तेवढ्या त्या झोपड्या दिसायच्या, पुन्हा पुढे गाडी गेली की पुन्हा झाडं असायची, असं होत होतं. तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हाताऱ्याने हो वंडरफुल, म्हणजे एक अमेरिकेहून आलेली, जसं हे भारतातून पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी ते गेले होते की नाही बाली बेट बघायला, तसं अमेरिका कुठे आहे, अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, इकडनं ती म्हातारी बाई आलेली होती बाली बेट बघायला. तर ती काय म्हणाली, हो वंडरफुल, म्हणजे तिला ते जे काही निसर्ग दिसला तर तिला ते खूप छान वाटलं, म्हणून ती म्हणाली वाव किती छान आहे. आणि एखाद्या रहस्यमय कादंबरीत पहिल्या पानात जावे तसे सुमारे दीड तास पानातून जावे. म्हणजेच काय की एखादी गोष्ट आपण वाचत, मोठं पुस्तक असेल ते वाचत काय होतं माहिती, की आपलं मन त्याच्यामध्ये एवढं गुंततं की आजूबाजूला काय झालं हे लक्षात पण येत नाही, त्याला म्हणतात गुंग होणे. त्या वाचनात आपण इतकं गुंग होतो की आजूबाजूला जर काही झालं किंवा कोणी आलं, कोणी गेलं, कोणी हाक मारली तरी आपल्याला कळत नाही, का तर आपलं पूर्ण लक्ष त्या वाचनामध्ये असतं. रहस्यमय कादंबरी म्हणजे पुढे काय होईल असं ते रहस्य असतं की जे आपल्याला तेव्हा वाचताना कळत नाही, म्हणून आपण इतकं त्याच्यामध्ये गुंग होतो की पुढे काय ह्या रहस्य शोधण्याच्या नादात आपण गुंग होऊन जातो. तसं ते रस्ता होता की एखाद्या रहस्यमय कादंबरीसारखा, की कुठे हॉटेल कुठे असेल असं त्यांना वाटत होतं. तर आणि असं त्या झाडीतून फिरत वाट काढत त्यांची मोटार कुठे आली, सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली समोर, म्हणजे सागर बीच असं म्हणजे समुद्राच्या बीचच्या इथे असलेली एक टुमदार बंगली म्हणजेच काय, हॉटेल होतं, जसं घर असतं की नाही मोठा बंगला. आता आपण घरांचे प्रकार शिकलो, त्याच्यामध्ये कसं असतं, छोटं घर म्हणजे झोपडी, नंतर इमारतीतलं घर असतं, त्याच्यानंतर माझं घर कसं आहे, माझं घर रो हाऊस आहे, बरोबर. तसं तुमच्यापैकी काही लोकांचं घर कुठे असेल, बंगल्यामध्ये असेल, म्हणजे घरच पण बैठा असा पूर्ण बंगला. तर मोठा असेल तर त्याला बंगला म्हणतात, छोटंसं असेल पण स्वतःचं सेपरेट असेल त्याला बंगली म्हणतात, की छोटंसं घर आहे. तसं ते छोटंसं हॉटेल होतं
त्या टुमदार बंगलीसमोर त्यांची गाडी उभी राहिली आणि तिथल्या सुंदर बाली सुंदरीने म्हणजे बाली बेटावरची सुंदर बाई. आता जनरली तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की नाही माहिती नाही, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तिथे पण स्वागत करायला पुरुष असतात किंवा बायका उभ्या असतात, तर ते कसे असं छान साडी नेसून नमस्ते नमस्ते या वेलकम वेलकम असं करतात की नाही. तर तशी ही बाई तिथे उभी होती आणि तिने काय केलं, त्यांचं स्वागत केलं. आणि स्वागत केलं तेव्हा वेळ किती झाली होती माहिती आहे, रात्रीचा 1:30 ते 2 वाजताचा, 1:30-2चा सुमार असलेली. पण ती तरुणी आपल्या स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या आणि 5च मिनिटात बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. आता काय झालं बघा, म्हणजे ते तिथे पोचले आणि स्वागत करणारी बाई होती, दुसरे पुरुष होते की जे प्रवासी आले की त्यांना राहायचं कुठे, कोणती रूम द्यायची, झोपायचं कुठे कुठे. तर ही सोय त्यांनी पटपट केली. आणि रात्रीचा वेळ होता, 1:30-2 वाजताची वेळ होती, पण कोणाच्याही चेहऱ्यावर मरगळलेला झोप आलेला असा चेहरा नव्हता. चेहरा हसराट टवटवीत, म्हणजे असं आता झोपेतून उठून आली आहे, छान मेकअप करून आंघोळ करून आली आहे असा टवटवीत चेहरा वाटत होता. कोणाचाही असा मरगळलेला नव्हता. आणि यावरूनच लेखकाने अंदाज काय लावला की बहुतेक यांना घड्याळ माहीतच नाही आहे. म्हणजे आपण कसं नाही, आता रात्र झाली आहे, 12 वाजले, मग मी झोपणार आहे, मग असं जे आपलं घड्याळाच्या काट्यावरती सगळं जीवन असतं तसं त्यांचं नसावं. कारण ते रात्रीच्या 1:30 वाजता सुद्धा पाहुण्यांचं हसत स्वागत करतात ते, यावरून त्यांना लक्षात आलं. आणि मग त्यांना नेमून दिलेल्या ज्या खोल्या होत्या त्या खोल्यांमध्ये त्यांना झोपायला जागा करून दिली, झोपायला दिलं. आणि ते काय म्हणाले, 5 मार असलेली पण ती तरुणी आपल्या स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या आणि 5च मिनिटात बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. आता काय झालं बघा, म्हणजे ते तिथे पोचले आणि स्वागत करणारी बाई होती, दुसरे पुरुष होते की जे प्रवासी आले की त्यांना राहायचं कुठे, कोणती रूम द्यायची, झोपायचं कुठे कुठे. तर ही सोय त्यांनी पटपट केली. आणि रात्रीचा वेळ होता, 1:30-2 वाजताची वेळ होती, पण कोणाच्याही चेहऱ्यावर मरगळलेला झोप आलेला असा चेहरा नव्हता. चेहरा हसराट टवटवीत, म्हणजे असं आता झोपेतून उठून आली आहे, छान मेकअप करून आंघोळ करून आली आहे असा टवटवीत चेहरा वाटत होता. कोणाचाही असा मरगळलेला नव्हता. आणि यावरूनच लेखकाने अंदाज काय लावला की बहुतेक यांना घड्याळ माहीतच नाही आहे. म्हणजे आपण कसं नाही, आता रात्र झाली आहे, 12 वाजले, मग मी झोपणार आहे, मग असं जे आपलं घड्याळाच्या काट्यावरती सगळं जीवन असतं तसं त्यांचं नसावं. कारण ते रात्रीच्या 1:30 वाजता सुद्धा पाहुण्यांचं हसत स्वागत करतात ते, यावरून त्यांना लक्षात आलं. आणि मग त्यांना नेमून दिलेल्या ज्या खोल्या होत्या त्या खोल्यांमध्ये त्यांना झोपायला जागा करून दिली, झोपायला दिलं. आणि ते काय म्हणाले, 5च मिनिटात बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. म्हणजेच काय की 5 मिनिटं ते गेले आणि झोपले लगेच 5 मिनिटातच झोपले, पण गाढ झोपले. आणि आवाज येतो की नाही, नाकाने आवाज येतो, म्हणजे झोपताना घोरतात तर नाकातून आवाज येतो, तर त्याला काय म्हणतात, घोरणं. आणि बाली बेटाने घोरणं ऐकायला सुरुवात केली म्हणजे ते झोपले आणि सगळ्यांना तो आवाज येतो. कुठून येतोय आवाज असं होऊ शकतं. इथपर्यंत समजलं ना. आता पुढे आहे
पुढे काय दिले बघा. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळातल्या पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उषक काल हा. अण्णा किर्लोस्करांनी गुल होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच हे गाणे लिहिले असावे. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ही पहाट होती. आता त्यांनी काय केले, पहाटेचं वर्णन केले. म्हणजे झोपेतून उठतो की नाही, ते रात्री 2 वाजता झोपले पण तरी सकाळी 5 वाजता उठले. 5, 5:30 किंवा 6 वाजता असं आपण धरूया. तर 5-6 वाजता ते झोपेतून उठले तेव्हा सकाळची लवकरची वेळ होती. म्हणजे पहाट म्हणजे सूर्य उगवतानाची किंवा त्याच्या थोड्या नंतरची वेळ, 5 किंवा 6ची वेळ तुम्ही म्हणू शकता. तर पहाटे जाग आली तेव्हा बाहेरच्या ओटीवर, म्हणजे ते झोपलेले होते की नाही, दार उघडून बाहेर हा समुद्र इतक्या जवळ, खूप जवळ त्यांना समुद्र दिसला. आणि त्यांना काय वाटलं की बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो. ओटीवर म्हणजेच काय, बाहेरच्या ओट्यावर आलो, दारात समुद्र. अरे बापरे. आणि त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. आणि मग त्यांनी लांब बघितलं, समुद्र 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 सगळीकडे. आणि ते लांब दिसल्या की होड्या जात होत्या, मासेमारी करण्यासाठी होड्या जात होत्या. आणि ओटीच्या पुढच्या अंगणात, म्हणजे जिथे ओटा, घरातून असं बाहेर निघालं की ओटा, मग ओटीच्या पुढे खाली अंगण होतं. आणि अंगणामध्ये त्यांनी सहज सकाळी सकाळी फिरायचं ना तसं चालायला सुरुवात केली. आणि ते संपूर्ण वातावरण इतकं सुंदर होतं की जसं काही त्यांना आपल्याकडे सकाळी सकाळी देवळात जातो की नाही आपण, तर देवळात गेल्यानंतर जे आरतीचे सनई चौघड्याचे सूर असतात ते सूर तिथे नव्हते. फक्त जे आवाज आरतीच्या आधी किंवा सनई चौघडा वाजत असतो ते सगळं जे होत असतं ते तिथे नव्हतं. बाकी वातावरण तितकंच सुंदर आणि प्रसन्न होतं. म्हणून ते काय म्हणतात, मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता, म्हणजे आता समजा मला असं वाटलं की गाणं म्हणूया, पण मी बघणार कोण आहे, नको बाबा. म्हणजे का, कारण हे सगळे लोक हसतील, माझा आवाज छान येणार नाही, मग हे सगळे हसतील मला, असा मी विचार करणं म्हणजे काय, जनाची पर्वा करणं. म्हणजे नको हसतील मला असं विचार करणं म्हणजेच काय, लोकांची, जन म्हणजे काय, लोकांची पर्वा करणं. पण ते म्हणाले की मी लोकांना पण घाबरलो नाही आणि मनाला पण घाबरलो नाही. आणि मी मस्त गाणं गायला सुरुवात केली. काय, प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उषक काल, प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उषक काल हा. म्हणजे काय, हे गाणं जे आहे हे अण्णा किर्लोस्कर नावाचे जे कवी होते त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते काय म्हणतात की जसं मी आता हे बघितलं, सगळा निसर्ग, हे सौंदर्य बघितलं आणि मला हे गाणं आठवलं, हे बोलावंसं वाटलं, तसं सेम कदाचित किर्लोस्करांनी हे गाणं लिहिलं की नाही, त्याच्या आधी त्यांना पण असा काहीतरी सुंदर निसर्ग बघायला मिळाला असेल आणि म्हणून त्यांना हे गाणं स्फुरलं असेल. आपण कोणतीही गोष्ट एखादी आपल्या डोक्यात किंवा मनात यायला आजूबाजूचा प्रसंग कारणीभूत ठरतो. एखादी गोष्ट घडली, एखादा आनंद झाला आपल्याला, तर आपण काय करतो, आनंदाचे म्हणजे गाणं म्हणतो किंवा आनंदाने ओरडतो, आनंदाने मोठ्याने हसतो, हे होतं की नाही. तसं एखादा प्रसंग घडला असेल असाच पहाटेसारखा सुंदर, आणि म्हणूनच त्यांना हे गाणं सुचलं असेल असं लेखक म्हणतात. आणि ते म्हणतात, एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ही पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसीमा होते म्हणतात, पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली. आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रवेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा पाहायला मिळणार नाही. म्हणजे जनरली असं म्हणतात की आपण झोपलेलो असतो की नाही, तर आपल्याला वेगवेगळे स्वप्न पडतात. हां,
झोपलेलं असताना वेगवेगळे स्वप्न पडतात, डोळ्यासमोर काही चित्र दिसतं, काही वेगळं वेगळं दिसतं, तर त्याला म्हणतात स्वप्न. आणि जेव्हा आपल्याला जाग येते ते स्वप्न संपलेले असतात, आपल्याला परत आठवत नाही काय होतं, मग त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय, काहीच आठवत नाही, कारण आपण झोपेतून उठल्यानंतर ते संपतात. हां, पण ते काय म्हणाले की जणू काही हे जे सगळा निसर्ग आहे, हा संपूर्ण जो निसर्ग आहे, हे एखाद्या स्वप्नासारखं दिसतंय. म्हणजे मला माझ्या स्वप्नामध्ये सुंदर सुंदर झाडं, समुद्र हे सगळं दिसतंय असं मला वाटतंय, पण ॲक्च्युली हे स्वप्न नाही आहे, तर हे खरं 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 आहे. त्यामुळे हे जे स्वप्न आहे हे मी जगत होतो. किती? 10 दिवस, पूर्ण 10 दिवस, सॉरी आठवडाभर हे स्वप्न जगत होतो. ह्या स्वप्नातच मी वावरत होतो. मी झाडं बघितली वेगवेगळ्या प्रकारची, समुद्र बघितला, तिथला निसर्गाचा आनंद घेतला, असं ते सांगत होते. आणि ते म्हणाले की इतका सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसं. अश्राप म्हणजे काय की साधी बोळी माणसं कशी होती, एकदम साधी बोळी. त्यांना म्हणजे स्वतःचा स्वार्थ किंवा हे माझं हे तुझं असं काही नाही, एकदम छान दुसऱ्यांशी गोड बोलणं, दुसऱ्यांना मदत करणं, शांत राहणं, हे म्हणजे कसं अश्राप माणसं. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही. कोणी म्हणतात डचांनी बालीला म्युझियम पीस केला, या बेटांचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या, टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित. पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे, आणि आहे म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. तर खूप पूर्वी जसं भारतावर इंग्रजांचं राज्य होतं की नाही, तसं इंडोनेशियावर डच लोक, जसे इंग्रज गोरे लोक आपण म्हणतो की नाही, मागे भारतावर इंग्रज लोकांचं राज्य होतं, तसं इंडोनेशियावरती डच लोकांचं राज्य होतं. मग डचांनी काय केलं, इंडोनेशियावरती राज्य केलं, तिथे वेगवेगळे बदल केले, पण बाली बेट जे आहे त्याच्यामध्ये बदल करणं त्यांना जमलं नाही, कारण ते छोटंसं बेट होतं. तिथली सगळी लोक कशी होती, निष्पाप होती, कोणाच्या आध्यात मध्यात नाही, आपलं काम भलं आपण भलं अशा टाईपची होती, त्यामुळे ते बदललं नाही. पण काही जण म्हणतात की त्यांनी काय केलं, बालीला म्युझियम पीस करून ठेवलं. म्युझियम पीस म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एखादं ठिकाण बघण्यासाठी लोकांना आकर्षित करायचं, म्हणजे म्युझियम. जसं प्रदर्शन म्हणजे कसं वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवतो की नाही, तसं हे बाली बेट आहे आणि याचा अवतीभोवती असलेला सगळा निसर्ग आहे, त्या निसर्गाकडे जगातल्या सगळ्या लोकांना अट्रॅक्ट केलं की या बघा किती सुंदर आहे, या बघा किती सुंदर आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, त्या बाली बेटाला एक म्युझियम पीस करून सोडलं. पण या बेटाचं प्रदर्शन मांडलं, पण त्याचा फायदा त्यांना झाला. बाली बेटाला काय झाला, त्या प्रदर्शन म्युझियम पीस केल्यामुळे त्याला फायदा झाला, कारण त्यांचं आर्थिक गोष्टी त्यांच्या वाढल्या, इन्कम वाढलं, पैसे मिळणं वाढलं, कारण लोक आले तर पैसे मिळतात, बरोबर, तसं झालं. पण डचांनी काय केलं, जरी म्युझियम पीस केलं तरी तिथल्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. आणि चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या म्हणजे काय की हे जे काय होते बाली बेटावरचे लोक जंगलात, जवळपास जंगलच तिथे सगळं होतं, त्या जंगलात राहणारे लोक होते, त्यामुळे आदिवासी पद्धतीच्या त्यांच्या चालीरीती असणार आहेत. त्यांनी त्यांच्या चालीरीती बदलवल्या नाही, फक्त निसर्गाच्या गोष्टींकडे, नैसर्गिक गोष्टींकडे लोकांना आकर्षित केलं. त्यामुळे त्यांच्या ज्या चालीरीती आहेत त्या टुरिस्टांचं आकर्षण कायम राहावं, म्हणजे लोकांना इथला निसर्ग पण बघायला मिळेल
आणि बाली बेटावरचे लोक पण बघायला मिळतील की त्यांचं कसं आहे, समजा लग्नाची पद्धत कशी आहे, त्यांची खाण्याची पद्धत कशी आहे, किंवा ते काय बोलतात, ते गाणं कसं म्हणतात, ते नाच कसं करतात, हे बघायला मिळेल वेगळं वेगळं असं. म्हणून ते आकर्षण राहावं म्हणूनही त्यांनी ठेवलं असेल. पण जे आहे ते रम्य आणि मनोहर आहे. म्हणजे जे काही आहे त्या बाली बेटावर जे काही आहे ते कसं आहे, सुंदर आणि मनाला मोहून घेणारं आहे. मनाला मोहून घेणार की मला ते आवडतंय. जसं मी म्हणते की मला ते आवडतंय तसं लेखक सुद्धा म्हणतात की त्यांना ते खूप आवडलं. आणि लेखकांसारखेच वेगवेगळे टुरिस्ट जे तिथे बघायला जातात, भेट देतात त्या ठिकाणाला, त्यांना ते ठिकाण खूप आवडतं. पण ते म्हणतात की जग म्हणजे बाली बेट हे रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे, पण आहे असं म्हणायला थोडंसं भीती वाटते. का? कारण काय होतंय, कोणतंही ठिकाण असू दे साधं भोळं असतं, पण नंतर नवीन 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 गोष्टी कळल्या की मग वेगळे बदल 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 होत जातात. आलं की नाही लक्षात? म्हणजे तुम्ही बघा, खेडेगावातून येणारी माणसं जी असतात की नाही, तर छोटे छोटे गावं असतात. गावातून येणारे माणसं कशी असतात, माणसं बायका सगळ्या साध्या असतात. कपडे साधे, बोलणं साधं, म्हणजे निष्पाप असतात. पण जेव्हा ते शहरात येतात आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघतात, वेगवेगळे कपडे, वेगवेगळं बोलणं, म्हणजे जो माणूस गावात असतो त्याला सिगारेट पिणं माहीत नसेल तर तो इकडे येऊन त्याला कळतं, अरे हां चाललंय, छान आहे, घ्या. कपडे, हे साडी नाही छान, हा कपडे वेगळे वेगळे छान. म्हणजे काय होतं, ते निष्पाप राहिले का? नाही राहिले. का नाही राहिले? कारण त्यांनी शहरात वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग त्यांनी पण तसं वागायला सुरुवात केली, त्यामुळे ते निष्पाप राहिले नाही. मग तसंच बाली बेटाचं पण आहे की बाली बेटावरचं सगळं सुंदर रम्य मनोहर आहे, पण ते असं राहील का? नाही राहणार. कारण बाली बेटावर येणारे विमानं येतात, त्यातून वेगवेगळे प्रवासी येतात, त्या प्रवाशांकडे बघून. तसंच रेडिओचं काय वेगळं वेगळं ऐकायला मिळतं त्यांना. त्याच्यानंतर टी व्ही बघायला मिळतोय, टी व्हीवर वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. त्यानंतर सिनेमा, तंबूतला सिनेमा असेल. तंबूतला सिनेमा म्हणजे काय की जसं आपल्याकडे सिनेमा बघायला टॉकीज असते मोठी, तशी तिथे टॉकीज नसणार आहे, पण तंबू ठोकलाय घराचा असतो की नाही, कापडाचा तंबू ठोकून तयार करतात. त्या तंबूमध्ये मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर सिनेमा दाखवतात. जसं आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या क्लिप्स किंवा पिक्चर दाखवताना मोठी स्क्रीन उभी करतो की नाही, त्याच्यावर मग आपण हे प्रोजेक्टर वगैरे लावून त्याच्यावरती तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती बघतात. तसं मोठ्या स्क्रीनवरती पिक्चर बघणं, तर त्याला म्हणतात तंबूतला सिनेमा. पण सिनेमामध्ये जे असतं ते वेगळं असतं. मग ते ह्या लोकांच्या डोक्यात जाणार आणि हे असं वागणार. त्यामुळे बाली बेटावर जे आहे हे आहे असं म्हणणं जरा जीभ चाचरते, असं त्या लेखकाचं म्हणणं आहे. शिवाय वर्तमानपत्र आहेतच की वर्तमानपत्र म्हणजे पेपर. मग पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या येतात. मग त्या बातम्या बघून सुद्धा लोकांना अनेक गोष्टी सुचतात. ओके, आता इथपर्यंत समजलं. आता पुढे बघूया. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्र किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच बघायला मिळतो. माडा पोफळींच्या राया असतात, पण माड आणि पोफळींखेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहत आहेत की काय, असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ही फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिश्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती.
वेलींचेही अंग धुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. आता इथपर्यंत आपण बघूया आधी. ते काय म्हणाले की हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी, म्हणजे त्यांच्या हॉटेलच्या रूमच्या समोरच्या बाजूला झाडं लावलेली होती. मस्त झाडं, छोटी मोठी फुलाची झाडं, वेगवेगळी झाडं तिथे लावलेली होती. आणि ते तिथून असे फिरत होते, सहज दोघं जण फिरत होते. पण त्यांना नंतर असं वाटलं की सिनेमामध्ये कसं हिरो आणि हिरोईन असे फिरतात तसं आपण फिरतोय की काय, असं त्यांना वाटायला लागलं. आणि ते काय म्हणाले की आम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं एका ठिकाणी हे पहिल्यांदाच बघत होतो आणि असं वाटत होतं की आपण झाडांकडे बघतो असं नाही, तर ते झाडं, वेगवेगळे झाडं आपल्याकडे बघतात आहेत असं त्यांना वाटायला लागलं. आणि जणू काही ही मंडळी कोण आली आहेत, म्हणजे झाडं बघतात की झाडे कोण आलेत आमच्याकडे, कोण आले, असं ते झाडं आपल्याकडे बघून विचार करता की काय, असं लेखकांना वाटायला लागलं. आणि मग त्यांनी काय सांगितलं की छोटे छोटे रोपं होते, झाडं, छोटी झाडं, त्याच्यावर फुलं आले होती वेगवेगळ्या प्रकारची. आणि मग त्यांना काय वाटलं, म्हणजे त्यांनी काय विचार केला की जसं छोट्या मुलांचा वर्ग असतो की नाही शाळेमध्ये, छोटे मुलं बसलेले असतात, बालवाडीचे मुलं छोटे, तर आपण पाहुणे जर नवीन कोणी पाहुणे जर आले, मुलं कशी असे बघतात की नाही, म्हणजे त्यांना कळत नाही कोण आहे काय आहे, पण ते बघतात, थोडीशी भीती असते, थोडं उत्सुकता असते कोण आहे असं. तर त्यांना लेखक काय म्हणतात की मला असं वाटायला लागलं की हे सगळे छोटे मुलं आहे. फुलं म्हणजे काय, मुलं छोटे त्यांच्यासारखे हे फुलं पण आपल्याकडे बघतात आहेत आणि दोन कोण आले आमच्याकडे असं ते बघतात आहेत असं त्यांना वाटायला लागलं. आणि आम्ही पुढे गेल्यानंतर फूल हे फूल एकमेकांकडे बघून कसे असं डोळे मिचकावत असतील. म्हणजे तुम्ही करतात की नाही शाळेमध्ये, जर पाहुणे आले तर तुम्ही असे बघतात पाहुण्यांकडे, कोण आहे हा, कोण आहे हा, कसा दिसतोय, बरोबर, असं बघतात. हां, आणि ते पाहुणे गेले की मग आपसामध्ये असं करतात की नाही, तसं सेम हे फुलं करतात असं लेखकाने विचार केलेला आहे, मला लक्षात. आणि लेखक म्हणाले की एवढ्या सकाळी सुद्धा सगळी फुलं जागी होती, झोपलेली नव्हती, कळ्या नव्हत्या, त्या उमललेल्या होत्या, म्हणजे फुलं जागी होती. आणि वेली जे आहेत की नाही त्याच्यावरती दवबिंदू पडलेले होते, म्हणजे जणू काही त्यांची आंघोळ वगैरे सगळं झालं. आणि मोठी झाडं ती जरा शांत होती की नाही, ती हलत नव्हती, कारण सकाळी एवढा वारा नसतो, त्यामुळे शांत होती, म्हणजे जणू काही मोठी झाडं जी आहेत ती झोपलेली आहेत असं त्यांनी विचार केला. इथपर्यंत कळलं. त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या जागत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेची मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भटांची. आता त्यांनी काय म्हटलं की जे गार्डनमध्ये, म्हणजे जे त्या बगीच्यामध्ये होतं की झाडं, मोठी झाडं, मध्यम झाडं, छोटी झाडं, फुलं, पानं, हे सगळं जे होतं ते जणू काही एखादं घर असतं की नाही, त्या घरात मुली, मुलगा, सून, सगळे, म्हणजे सून असते की नाही, सून, सासू, आजी, आजोबा, सगळं घर एकत्रित भरलेलं आहे असं ते वाटत होतं गार्डन. म्हणजे एखाद्या कुटुंबासारखं ते वाटत होतं. फक्त उणीव म्हणजे काय, कमतरता, की तिथे काय नव्हतं, तर पक्षी नव्हते. म्हणजे एवढं सगळं त्यांनी बघितलं, एवढी झाडं होती, एवढी फुलं होती, वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, पण पक्षी मात्र त्यांना कुठेही दिसले नाही. त्यांनी काय म्हटलंय, गाणाऱ्या भाटांची कमतरता होती. म्हणजे सृष्टीतले गाणारे भाट हे पक्ष्यांना म्हटलेलं. काय, सृष्टीतील गाणारे भाट म्हणजे काय, पक्षी. मग हे पक्ष्यांना गाणारे भाट का म्हटले असतील, तुमच्या लक्षात येते का? तर पक्षी जे असतात तेव्हा, जेव्हा सकाळ होते तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळीकडे किलबिल चिव चिव आवाज येतो सकाळी. तर
म्हणजेच काय, जणू काही सकाळ झाली तर पक्षी किलबिलाट करतात, गाणं गातात, सकाळच्या पहाटेचं स्वागत करतात, असा त्याचा अर्थ लेखकाने घेतलेला आहे. म्हणून त्यांनी पक्ष्यांना गाणारे भाट असं म्हटलंय. बाली बेटात मला जरा कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावी? त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन ते पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळेल. शाप संभ्रमात पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुमरेणू वरुणी ढाळती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समावेत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. आता त्यांनी काय म्हटलं की एवढं सुंदर बेट आहे, एवढी झाडं आहे, एवढं सगळं निसर्ग छान आहे, मग तिथे पक्षी नाहीत का? म्हणजे त्यांना प्रश्न पडला की हे पक्षी कुठे गेलेत? आणि ह्या सुंदर पहाटेचं, या सुंदर निसर्गरम्य ठिकाणाचं गाण्यातून वर्णन करणारे पक्षी नाहीत, आणि म्हणून मी गाणं गातोय. ते गाणं गात होते की नाही, म्हणून मी गाणं गातोय. मग कदाचित माझं गाणं ऐकून त्यांना आवडलं नाही म्हणून गेले का काय? कदाचित असेलही तसं. नंतर मग ते काय म्हणाले पुढे, शाप संभ्रमातला पुंडलिकासारखं काय, मजवरी तरु कुसुमरेणू वरुणी ढाळती. म्हणजे पुंडरीक काय गाणं गातो की माझ्यावरती झाडं कुसुमाची, कुसुम म्हणजे फुलं टाकतात, तो झाडाखाली बसलेला, तर वरून फुलं पडतात, झाडाची फुलं पडतात. म्हणजे काय, जणू काही झाडं माझ्यावरती कुसुम टाकतात आहेत, म्हणजे कुसुमरेणू म्हणजेच फुलं टाकत आहेत, असं पुंडरीक जो म्हणतो त्याच्यासारखं त्यांनी ते म्हटलेलं आहे. असं म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणीसोबत, म्हणजे सहधर्मचारिणी म्हणजे काय, बायको म्हणजेच काय, सहधर्मचारिणी, तिच्यासोबत ते बागेतून फिरत होते. आणि बालीच्या बेटावर पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले. म्हणजे सकाळचं ते वातावरण त्यांना दोघांनाही खूप आवडलं आणि एकच सारखं स्वप्न त्यांना पडले असं त्यांना वाटत होतं. इथपर्यंत समजलं. आता हा व्हिडिओ आहे तो तुम्ही 1-2 वेळा बघा, पाठाचं नीट वाचन करा आणि मग नंतर त्याच्यावरचे आधारित व्यवसाय सोडवा आणि व्यवसाय पूर्ण करा. प्रश्न उत्तर एकदा लिहून काढा. PDF मी पाठवतेच आहे, तेही पूर्ण करा. नमस्ते.